ॲक्च्युली गार्गी ड्रायफ्रूट्स जास्त खात नाही, पण मी प्रयत्न करते की मी तिला भिजवून देईन. भिजवले की मग ती खाते, कारण ते कडक नाही राहत त्यामुळे. तर सकाळी सकाळी मी गार्गीला खायला दिले होते ड्रायफ्रूट्स. आणि आज गार्गी लवकर उठली होती. माझे मिस्टर जातात त्याच्या आधीच ती उठून बसली होती, तर तिला लागली होती भूक. मग मी आता तिच्यासाठी नाश्ता देखील बनवणार होते. तोपर्यंत तिला मी ड्रायफ्रूट्स दिले खायला. तुम्ही पाहू शकता सर्वांच्याच घरात जसा पसारा असतो तसा माझ्याही घरात खूप सारा पसारा आहे. आणि आज गार्गी आहे घरी, त्यामुळे तर तो कमी होणार नाही. पण मी आवरून ठेवण्याचा नक्की प्रयत्न करेल आज. आणि मला आता सर्व घर आवरायचे. आता वाजलेले आहेत 7:30. माझे मिस्टर ऑफिसला गेले. अर्धा तास झाला. मी आता गार्गीला ब्रेकफास्ट करायला देते. त्यानंतर मी आंघोळ वगैरे करून मग मी सर्व पसारा आवरेल आणि देवपूजा देखील करेल. हे मॅगीचं बॉक्स मी सिटी सेंटरवरून आणलं होतं आणि मागच्या वीकमध्ये आणलं होतं मी. त्यात 10 आहेत पॅकेट्स. त्यातलं एक पॅकेट मी गार्गीसाठी बनवेन आत्ता. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मॅगी मसाला देखील आहे आणि स्पायसी होण्यासाठी मिरची पावडरसुद्धा दिलेली असते. तर हे सीझनिंग देखील एक पॅकेट दिलेलं आहे. आणि मी मोडून घेईन नूडल्स, कारण गार्गीला खायला म्हणजे सोपं जाईल. मी एकदम सिंपल मॅगी बनवली आज. पाण्यामध्ये मी गाजर आणि ग्रीन पीज म्हणजे आपले वाटाणे ॲड केले. वाटाणे माझे फ्रेश होते आणि त्याच्यानंतर मी त्यात 1 चमचा तूप ॲड केलं आणि त्याला बॉईल आल्यानंतर माझ्याकडे जो मसाला होता मॅगीच्या पॅकेटमध्ये तो मसाला मी त्यामध्ये घातला. एक्स्ट्रा स्पायसी नाही बनवलं मी, कारण आम्ही खात नाही जास्त. तर आम्ही जेव्हा आमच्यासाठी बनवतो तेव्हा मी एक्स्ट्रा स्पायसी बनवते. आणि गार्गीची मॅगी झालेली आहे रेडी. आता मी त्याच्यामध्ये मी ही सीझनिंग घालेन आणि त्यानंतर मी तिला ते सर्व करेल. आणि ही आहे गार्गीची प्लेट. गार्गीला मॅगी आवडते, जास्त नाही. ती मला ओरडते कधी कधी नको म्हणून, परंतु मी आज तिला बनवून दिली कारण मला आज खूप काम आहे. तुम्ही पाहिलं केवढा पसारा पडलाय घरामध्ये, तेवढा आवरायचा आहे. त्यानंतर माझी अंघोळ, तिची अंघोळ, देवपूजा वगैरे सर्व करायचं आहे मला. आहे माझा ॲलोवेरा, तो वाढत नाहीये आणि तो जात देखील नाहीये. त्यामुळे मी ॲक्च्युली त्याला माती चेंज करण्याचा विचार करते त्याची. आणि माझे आता आळू या आठवड्यामध्ये मला आळूच्या वड्या बनवायच्या आहेत, तर येतीलच तोपर्यंत पानं याला. आणि मी ही नवीन आळू लावलेली तुम्हाला सांगितलं मी की पहा तुम्ही केवढे कोंब आलेत त्याला. इथे एक आणि इथे एक, अजून तिकडचे उगवलेले नाहीयेत. आणि हे आहे सेबामेडचं बबल बाथ. गार्गीला आज बबल बाथ करायची होती. ती खूप रडत होती मला बबल बाथ पाहिजे म्हणून, पण ॲक्च्युली तिचा ॲन्युअल डे आहे म्हणून मी नको म्हणत होते, पण ती ऐकतच नव्हती. मग मी तिला फायनली गरम पाणी करून दिलं आणि त्याच्यामध्ये बबल बाथ करायला सांगितलं. आणि मी हे सेबामेडचंच बबल बाथ यूज करते, तर त्यामुळे तिला रॅशेस वगैरे काही होत नाही. आणि कधी कधी मुलांच्याही मनासारखं थोडंसं केलं पाहिजे, नाहीतर ते अजून चिडचिड करतात. त्यामुळे मी तिला आज करून दिलं. तुम्ही पाहू शकता माझा आवरलेला आहे सर्व काम. आणि तुम्ही पाहू शकता माझं घर किती कंजेस्टेड आहे ते. मला ॲक्च्युली शिफ्टिंग करायचं आहे. आम्ही आता ह्या वर्षी तरी शिफ्टिंग करू. 3-4 महिन्यावर आलं आहे आमचं शिफ्टिंग. आणि हा बेड आहे माझा आधीचा बेड. आम्ही नवीन बेड घेतला, मग हा बेड आम्ही हॉलमध्ये ठेवला. हॅलो अँड गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत. आणि आज आहे शुक्रवार. माझं सर्व घरातलं काम आवरलं. मी तुम्हाला सांगितलं केवढा पसारा होता घरामध्ये, आणि जस्ट मी सर्व पसाराही आवरला आणि आंघोळ वगैरे झाली, देवपूजा देखील झाली, गार्गीचा नाश्ता झालेला आहे. आणि आम्ही काल गेलो होतो, तुम्हाला सांगितलं आम्ही गिफ्ट मार्केटला गेलो होतो. तिथून आम्ही गार्गीसाठी पेन घेतले होते आणि त्यानंतर आम्ही हेही घेतलं. ते मी तुम्हाला गाडीमध्ये दाखवलं पण व्यवस्थित दिसलं नाही. आणि याच्यामध्ये आहे लाइटिंग्स वगैरे आहेत, पाहू शकता तुम्ही. तर मी हे ॲक्च्युली डेकोरेशनसाठी घेतलं की काही सण असेल, फंक्शन असेल तर आपण तिथे ठेवू शकतो घरामध्ये लावून, आणि असं प्रसन्न वाटतं, त्यामुळे मी हे घेतलं. आणि आम्ही आता बीचवर गेलो होतो होळी खेळण्यासाठी किंवा रंगपंचमी, दोन्ही आम्ही एकत्रच खेळलो परत. आणि तेव्हा अशी स्किन काळी काळी पडली होती खूप जास्त. आणि ते समुद्राचं पाणी खारं असतं त्यामुळे खूप त्रासही झाला. तर स्किन अशी ड्राय पडली होती. तर मी हे स्क्रब मला माझ्या एका फ्रेंडने दिलं होतं. माझी एक फ्रेंड आहे कविता ताई म्हणून. तर मी सध्या हे यूज करते. 2-3 वेळा मी यूज केलं हे, आणि मला खूप इफेक्टिव्ह वाटलं की त्यामुळे मॉइश्चराइज देखील होत आहे. आणि जरी कोणाला अशी गरज पडली की स्किन ड्राय होते तर तुम्ही एखादा स्क्रब यूज करू शकता. हे गोल्ड व्हाईटनिंग स्क्रब आहे आणि
मला हे खूप आवडलं ऍक्च्युली. मी आता मला तिने दिलं होतं, तिच्याकडे एक्स्ट्रा होतं त्यामुळे ताईने, आणि मी आता यूज करते हे आणि खूप आहे याच्यामध्ये. अजून मला हे खूप भरपूर दिवस जाईल, जवळजवळ हे मला 7-8 महिने वगैरे पण पुरू शकतं. आणि शक्यतो मी दुसरं काही यूज नाही करत. मॉइश्चरायझर, ओलेचं मॉइश्चरायझर मी एक यूज करते बाहेर जाताना. आणि मला मेकअप मधलं पर्सनली जास्त काही समजत नाही. मी असंच सगळ्यांना विचारून काय यूज केलं पाहिजे तेच मी ही ट्राय करत असते नेहमी. मी आता माझ्या एका फ्रेंडकडे जाणार आहे गार्गीला घेऊन. माझ्या बिल्डिंग मध्येच राहते ती. ऍक्च्युली तिच्या मुलीला ना खूप जास्त कफ होता. तिचं नाव क्रिशा आहे. तर मग मी आता असा विचार केला की गार्गीला घेऊन जाते, तिला पाहूनही होईल. आणि तिला माझे व्हिडिओ खूप आवडतात क्रिशाला. आणि ती नेहमी म्हणत असते मेघना मावशी अशी करते, मेघना मावशी इकडे गेली, मेघना मावशी तिकडे गेली. तर मग मी असा विचार केला की मी तिला भेटून देखील येते. आणि ती पण खूप क्यूट आहे. आणि गार्गी झालेली आहे रेडी बाहेर जाण्यासाठी. आम्ही चाललोय विवाला. आम्ही फ्रूट्स आणणार आहे क्रिशासाठी पण, आणि गार्गीसाठी देखील बनाना आणणार आहे आम्ही, हो ना. गार्गी गेलेली आहे पळत पुढे. आणि बाहेर पाहू शकता वातावरण कसं आहे. खूप ऊन पडलेलं आहे. 12चा टायमिंग आहे. आणि आम्हाला हे सुपर मार्केट जवळ आहे. तर आम्हाला जेव्हाही काही पाहिजे असतं आम्ही पटकन इथे येऊन घेऊन जातो. आणि आज सगळे सुपर मार्केट या टायमिंगला बंद होतात. 12 वाजता, 1-1:30 वाजता ओपन होतात. आणि आज असं का होतं तर आज शुक्रवार आहे आणि प्रेयर्स असतात, त्यामुळे सगळेजण प्रेयरसाठी जातात बरेचसे लोक. त्यामुळे मग ते बंद ठेवतात सुपर मार्केट. मग आम्ही पुन्हा घरी गेलो की आम्हाला काही फ्रूट्स भेटले नाहीत. मग आम्ही आता घरी जाऊन कुकिंग करेल. आणि आम्ही वरती येताना गार्गी खूप रडत होती. तिला खेळायला जायचं होतं फ्रेंडकडे. मग मी तिला म्हटलं तू श्रवकडे जा, मग आपण थोड्या वेळाने कुकिंग जेवण वगैरे झालं की मग आपण क्रिशाकडे जाऊयात. तर मग ती गेली श्रव्याकडे खेळायला. मी आता कुकिंग करते, तिला जेवायला घालते आणि मग आम्ही खाली फ्रूट्स वगैरे घेऊन येऊन मग आम्ही क्रिशाकडे जाऊ. दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती कांद्याची पात आणि बाजरीची भाकरी आणि पापड. आणि आम्ही आता जस्ट ॲपल आणि बनाना घेऊन घरी निघालोत. आता वाजले आहेत 5:30. घरी म्हणजे आम्ही आता क्रिशाकडे जाणार आहे. आमच्याच बिल्डिंगमध्ये राहते क्रिशा. आणि आम्ही दुपारी काही गेलो नाही. दुपारी जेवण केलं आणि झोपलो. गार्गी पण आत्ताच उठली 4:45 वाजता, 5 वाजता. त्यामुळे आम्ही आत्ता निघालोय. तुम्हाला दाखवते मी क्रिशा कशी आहे ते. आणि ही आहे क्रिशा. हिने मला व्हॉइस मेसेज पाठवला होता, माऊ लवकर ये ग, आणि आल्यावरती लाजून पळाली. क्रिशा कुठे माऊ? टेंट कुठे आहे? टेंट हा तुझा टेंट आहे. हा वाव. मग क्रिशाला मग मेघना माऊ आवडते मग. कम आउटसाइड. वाव, गणपती दाखव ना बाप्पा. इकडे ये, इकडे. क्रिशाचा गणपती बाप्पा कुठे आहे? वाव, क्रिशाचा गणपती बाप्पा सरळ करा बाप्पाला. हा शग. वाव, कृष्णा कुठे आहे? कृष्णा, कृष्णा आणजा. झोपलाय कृष्ण? दाखव ना पण. उठला असेल, बघून ये जा. कृष्णाने कृष्णाला झोपवलं होते. संध्याकाळीच झोपवले होते. वाव. काय करते तू? क्लाइंब करते तू? पडशील. अशीच लटकत असते कधी. हॅलो, आणि ही आहे माझी फ्रेंड देवश्री. मी तुम्हाला सांगितलं होतं मी देवश्रीकडे चालली आहे. आणि तिची ही छोटी क्रिशा, हो ना. आणि क्रिशाला मेघना माऊ खूप आवडते. मेघना माऊचे व्हिडिओ बघत असते तू. आणि त्यानंतर तिने आम्हाला दिले होते मुरमुऱ्याचे लाडू.
आणि टेस्टला खूप छान होते ते लाडू. आणि हे पहा, तिने तिच्या वॉलवरती म्हणजे भिंतीवरती अशा प्रकारे एक पान लावलं होतं. ऑइली होतं ती बोलली ते, आणि त्याच्यावर तिने क्राफ्टिंग केलं होतं. केवढं सुंदर दिसत होतं ते. आणि यानंतर चहा घेऊन मी घरी गेले. आणि घरी गेल्यावर देवाचा दिवा वगैरे लावून एक अर्धा तास किंवा 15-20 मिनटं थांबलो. आणि त्यानंतर श्रवला घेऊन आम्ही बाहेर आलो, गार्गी आणि श्रवला घेऊन. त्यानंतर ते खाली बबल खेळत होते आणि त्यांनी खूप एन्जॉय केला जरा वेळ. तर मग आम्ही बसलो आणि मग आम्ही घरी गेलो. आणि गार्गी शूज वगैरे नीट लावत होती. तिच्या पप्पांना आवडत नाही शूज अस्ताव्यस्त पडलेले. आणि मी आज बनवतीये डाळ ढोकळी, म्हणजेच वरणफळ म्हणतो आपण त्याला. त्यासाठी मी 2 मुठी मुगाची डाळ आणि 2 मुठी तुरीची डाळ घेतली आहे. डाळ चांगली स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे. त्याच्यात थोडीशी जिरी, मोहरी आणि हळद घालून मी ती कुकरला लावेन. हॅलो, आम्ही जस्ट आता खालनं आलो. मी ॲक्च्युली क्रिशाला भेटून आल्यानंतर मी वरती आले होते आणि मग आम्ही देवपूजा म्हणजे देवाचा दिवा वगैरे लावला आणि एक 10-15 मिनिटांनी पुन्हा खाली गेलो. तर तिथे खाली श्रव्य आणि हे खेळत होते, गार्गी. दोघीजणी चांगल्या खेळल्या. आणि असं झालंय की आज दोघींचेही मिस्टर उशिरा येणार आहेत. तर मग आम्ही असा प्लॅन केला की आम्ही दोघी जेवण बनवतो आणि आम्ही माझ्या घरीच येऊन आम्ही सगळे एकत्र खाऊ आणि मस्त एन्जॉय करू. आज आम्ही गर्ल्स पार्टी करू. आणि त्यानंतर मग ती थोड्या वेळाने जाईल श्रवला झोपवायला आणि मीही गार्गीला झोपून देईन, कारण गार्गीला उद्या आहे सॅटरडे. त्यांना प्रॅक्टिससाठी जायचं आहे डान्सच्या, त्यामुळे. आणि आत्ता दोघी जणी खेळतात आणि मी लावलाय कुकरला लावली मी डाळ. मला आज करायचंय वरणफळ त्यासाठी, आणि मी पीठ देखील मळून ठेवलेलं आहे. त्यानंतर मी आता वरणला फोडणी देईल, वरण शिजलं की, आणि त्यानंतर मी वरणफळ बनवेल. आणि ती पण बनवून आणणार आहे खिचडी. तर मग आम्ही सगळेजण एकत्र जेवण करू आणि मग थोडीसे टाइमपास करू. आणि एक 15 ते 20 मिनिटं छान मंद आचेवर झाकून ठेवून शिजवून घ्यायचे आणि आपली दाल ढोकळी रेडी आहे. आणि हा आहे गार्गीचा ॲन्युअल डेचा ड्रेस.
आणि याच्यावर ज्वेलरीची देखील गरज नाहीये. एक पॅन्ट आहे छोटीशी आणि आम्ही काल गोल्डन शूज जे आणले ते आम्ही याच्यावरती गार्गीला घालणार आहे आणि गार्गीचा मेकअपही घरनं करून पाठवायचा आहे. आणि ज्वेलरीची गरज नाहीये, पूर्ण असं भरलेला आहे. हॅलो, आणि आमचं जस्ट आता जेवण झालं. मी बनवली होती दाल ढोकळी आणि प्राजक्ताने बनवून आणलं होतं खिचडी. तर मग आम्ही सर्वांनी आता खिचडी आणि दाल ढोकळी खाल्लेली आहे. आणि ऍक्च्युली दाल ढोकळी आम्हाला दोघींनाही खूप आवडते आणि आज नेमके दोघींचे मिस्टर उशिरा येणार होते. तर मग आम्ही असा प्लॅन केला की आम्ही एका ठिकाणी एकत्र बसून जेवण करू. तर मग तिने आणली होती खिचडी भात बनवून आणि मी दाल ढोकळी बनवली होती. तर मग आम्ही दोघींनी मस्त एन्जॉय करत खाल्लेली आहे आणि आमच्या दोघींच्या आवडीची. माझ्या मिस्टरांना जास्त आवडत नाही पण मला खूप आवडते. माझी मम्मी लहान असताना खूप बनवायची आणि अजूनही आम्ही इंडियाला गेलो की ती नेहमी बनवते. त्यामुळे मी आज म्हटलं की आज माझे मिस्टर उशिरा येणार होते तर मग मी ते डाळ ढोकळीच बनवेन आणि कदाचित त्यांनाही आवडेल डाळ ढोकळी. मी एकदा दोनदा बनवली होती पण एवढं काही आवडीने खाल्ली नाही तर मी जास्त बनवली नाही. तर मी आज जरा वेगळ्या पद्धतीने ट्राय केली. तुम्हालाही नक्की आवडेल, तुम्हीही ट्राय करा. आणि खूप क्विक बनते, खूप छान लागते आणि महत्वाचं म्हणजे खूप हेल्दी असते खाण्यासाठी. तर मी आज हा ब्लॉग इथेच संपवते. आता मला भांडी वगैरे सर्व आवरलेलं आहे आणि मला गार्गीला झोपवायचं आहे. आता उद्या गार्गीला स्कूलला जायचं 6:30 वाजता. उद्या थोडं लेट जायचं, 15 मिनिटं, पण मला उठवावं लागेल तिला. त्यांची आहे स्कूलमध्ये डान्सची प्रॅक्टिस उद्या, कारण त्यांचा परवा दिवशी अॅन्युअल डे आहे त्यामुळे. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.